आपल्यापैकी बरेच जण कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा काही ऐकीव माहितीवरून कोमट पाणी पित असतात. प्रत्येकाला असे वाटते की कोमट पाणी हे आपण केव्हाही पिऊ शकतो, कितीही प्रमाणामध्ये पिऊ शकतो, परंतु हे पूर्णतः चुकीचे आहे. कोमट पाणी हे जर योग्य रीतीने घेतले तर आपले बॉडी मेकॅनिझम सुधरेल, शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातील. पोटाच्या समस्येपासून ते स्किनच्या समस्यांपर्यंत, तसेच वजन वाढण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत गरम पाण्याचा महत्त्वाचा रोल आहे. यासाठी कोमट पाणी पिण्याच्या वेळा, कोमट पाणी किती पिले पाहिजे, कोमट पाणी कुणी प्यावे कुणी पिऊ नये, तसेच वेगवेगळ्या ऋतूनुसार कोमट पाणी हे किती प्रमाणामध्ये प्यावे आणि कोमट पाणी हे कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये घेतले पाहिजे, तसेच एका दिवसामध्ये कमीत कमी किती कोमट पाणी प्यावे किंवा जास्तीत जास्त किती कोमट पाणी पिऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे आपल्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. फ्रेंड्स, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हेल्थसाठी करणार असू त्यावेळी त्या गोष्टीचे बारकावे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कोमट पाण्यासंदर्भामध्ये आपण उहापोह करणार आहोत. जेव्हा आपण आपल्या तब्येतीसाठी गरम पाणी पिणार असू त्यावेळी ते गरम पाणी नेमके कसे असावे. हे पाणी खूप गरम असू नये किंवा अगदीच थंडही असू नये, तर हे पाणी कोमट असावे. जसे की आपण चहा पितो, चहा फुंकून जेव्हा पितो त्यावेळी चहाचे तापमान जेवढे असते साधारण तेवढ्या तापमानाचे गरम पाणी तुम्ही प्यावे. फ्रेंड्स, आता हे गरम पाणी आपण कसे प्यावे, तर गरम पाणी पिताना काही लोक अगदी वरून घटाघट पाणी पितात, तर अशा पद्धतीने अजिबात पिऊ नका. तर गरम पाणी हे सावकाश घोटघोट प्या. साध्या सरळ भाषेमध्ये जर सांगायचे झाले तर गरम पाणी पिताना ग्लास तोंडाला लावून पाणी प्या. आता पुढचा सर्वांचा प्रश्न असा असेल की हे गरम पाणी नेमके केव्हा प्यावे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या, ब्रश करण्यापूर्वी आणि काहीही खाण्यापूर्वी कोमट पाणी प्या. सकाळी अनुशापोटी जेव्हा तुम्ही कोमट पाणी पिताल त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार त्यामध्ये लिंबू रस, ॲलोव्हेरा ज्यूस, आवळा ज्यूस घेतले तरीही चालेल. त्यामुळे अपचनाचे त्रास आणि ॲसिडिटी कमी होईल आणि शौचाचे वेग येतील. आता जर जेवणाचा विचार केला तर ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्यांनी जेवणाच्या आधी अर्धा तास कोमट पाणी प्यावे, कारण कोमट पाणी हे नॅचरल ॲपेटाईट सप्रेसंट आहे, त्यामुळे भूक कमी लागते. तसेच जेवल्या जेवल्या लगेचच कोमट पाणी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासानंतर कोमट पाणी पिले तरीही चालेल. कोमट पाण्यासोबत जर तुम्ही चिमूटभर ओवा घेतला तर पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होईल, त्यामुळे गॅसेसच्या तक्रारी दूर होतील. जेवणानंतर जर काहींना पोट फुगण्याची समस्या असेल तर ती तक्रारही दूर होते. जेवणानंतर जर कोणाला पोटामध्ये जडपणा जाणवत असेल तर कोमट पाणी पिल्यामुळे ही तक्रारही दूर होण्यास मदत होते. ऋतूंचा जर आपण विचार केला तर उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये कोमट पाण्याचा वापर शक्यतो बऱ्यापैकी कमी करावा, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामधली उष्णता वाढलेली असते आणि सोबतच आपल्या शरीरातली उष्णताही वाढलेली असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त 1 ते 2 ग्लास एवढेच गरम पाणी प्या. हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही कोमट पाणी 4 ग्लास इतके पिले तरीही चालेल. या ऋतूंमध्ये शक्यतो कोमट पाणी पिताना त्यासोबत हळद घेऊन जर पिले तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. बरेच वेळेला काही लोकांना उष्णतेचे विकार असतात, जसे की काहींचे तोंड आलेले असतील, शरीरावर बारीक पुरळ आलेली असेल, शरीरावर बेंड आलेले असतील, अतिप्रमाणामध्ये छातीमध्ये जळजळ होत असेल किंवा पित्ताचा त्रास अतिप्रमाणामध्ये होत असेल, त्यावेळी कोमट पाणी पिणे हे पूर्णतः टाळावे. आता पुढचा एक प्रश्न असा असेल की दिवसभरामध्ये जास्तीत जास्त कोमट पाणी किती प्यावे, तर दिवसभरामध्ये जास्तीत जास्त 4 ग्लास इतके कोमट पाणी प्यायला काहीच हरकत नाही. आता आपण पाहूयात कोमट पाण्याचे नेमके फायदे काय होतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी पिल्यामुळे अपचनाचे त्रास दूर होतात, सोबतच पित्ताचा त्रासही दूर होतो. अनुशापोटी कोमट पाणी पिल्यामुळे अन्नपचनाच्या तक्रारी दूर होतात. आतड्याच्या हालचाली सुधारण्यास मदत होते, त्यामुळे मलप्रवृत्ती साफ होते आणि त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहते. पोट साफ न होण्याची तक्रार ज्यांची आहे त्यांनी रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये 2 चमचे गाईचे तूप घेऊन पाणी प्यावे.
हे एक नॅचरल लॅक्झेटिव्ह आहे. कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते, त्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि अर्थातच त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. नियमितपणे कोमट पाणी पिल्यामुळे भूक नियंत्रणामध्ये राहते आणि त्यामुळे वजन ही नियंत्रणामध्ये राहायला उपयोग होतो. कोमट पाणी प्यायल्यामुळे नेझल कंजेशन दूर होते आणि सायनसच्या तक्रारींवरही कोमट पाण्याचा उपयोग होतो. कोमट पाणी प्यायल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. कोमट पाणी प्यायल्यामुळे मल सॉफ्ट होण्यास मदत होते, त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. वाढत्या वयामानामुळे त्वचेमध्ये बदल होतात, जसे की त्वचा सैल होणे, त्वचेवरती सुरकुत्या पडणे. तुम्ही जर योग्य प्रमाणामध्ये कोमट पाणी पिले तर त्यामुळे त्वचेचे हायड्रेशन प्रॉपरली होते आणि त्यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. कोमट पाणी हे शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर निघाल्यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. कोमट पाणी प्यायल्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात, बद्धकोष्ठता दूर होते आणि त्यामुळे पिंपल सारख्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. कोमट पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडाच्या तक्रारी दूर होतात. शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर पडल्यामुळे कोमट पाणी पिल्यामुळे किडनीचे कार्य सुधारते आणि सोबतच किडनी स्टोन आणि इतरही मूत्रविकारांवर कोमट पाणी हे चांगले गुणकारी आहे. गरम पाणी प्यायल्यामुळे आपली बॉडी चांगली हायड्रेटेड होते, आपले मेटाबॉलिझम सुधारते आणि त्यामुळे साहजिकच शरीराची ऊर्जाही चांगली सुधारते. ज्यांना नेहमी ॲसिडिटीचा त्रास असेल अशांनी अनुशापोटी म्हणजेच तोंडही न धुता गरम पाणी प्यावे, त्यामुळे काही प्रमाणामध्ये ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास असतो आणि हिवाळ्यामध्ये हा त्रास वाढतो, तर सांधेदुखीमध्येही कोमट पाण्यामुळे आराम मिळतो. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की सांधेदुखीमध्ये कोमट पाण्याने आराम कसा मिळतो. तर दोन हाडे एकमेकांना ज्या ठिकाणी मिळतात तो म्हणजे सांधा आणि सांधा जोडण्याचे काम करतात मसल्स आणि मसल्समध्ये 80% प्रमाणामध्ये पाणी असते आणि कोमट पाणी प्यायल्यामुळे हे मसल्स रिलॅक्स व्हायला मदत होते. कोमट पाणी प्यायल्यामुळे मांसपेशींमधील फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि त्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. गरम पाणी प्यायल्यामुळे मसलमधील पेन रिलीफ होते. बऱ्याच जणींना मासिक पाळींमध्ये पोटदुखीची समस्या असते. गरम पाणी हे मसल रिलॅक्स करतात आणि त्यामुळे पाळीच्या वेळी जर कोणाचे ओटीपोट दुखत असेल तर त्यांनी नक्कीच गरम पाण्याचे सेवन करावे. पाणी पिल्यामुळे मासिक पाळीतील दुखणे आणि आर्थरायटिसचे दुखणे काही प्रमाणामध्ये कमी होते. गरम पाणी ब्रेन सेल्स ॲक्टिवेट करतात आणि त्यामुळे मूड सुधारतो. फ्रेंड्स, असे अनेकविध फायदे कोमट पाणी पिल्याचे आहेत. हे फायदे भरपूर प्रमाणामध्ये मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाणी हे योग्य रीतीने पिणं तितकंच आवश्यक आहे. कोमट पाणी पिल्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कोमट पाणी प्यायला सुरुवात करा आणि अगदी 10 ते 15 दिवसांमध्येच काय फरक दिसतो त्याचा नक्की अनुभव घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडले असता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांच्या सोबत, आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत आणि इतर ग्रुपवर नक्की शेअर करा की जेणेकरून गरम पाण्याविषयीचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. यासारखेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.